40 जागांवरील जो आहे तिढा सोडवण्यामध्ये यश आलेलं असलं तरी देखील अजूनही 8 जागांचा जो तिढा आहे तो सोडवण्यात येईल असं देखील खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय। प्रकाश आंबेडकरांना आम्ही प्रस्ताव दिला असून त्यांच्याकडून अजून काही उत्तर आलं नसल्याचंही ते यावेळी म्हणाले। 20 जागांचा निर्णय खूप आधी झालेला आहे। आता 8 जागांच्याबद्दल चर्चा चालू आहे, उमेदवारांची चाचपणी चालू आहे। तो काही फार मोठा विषय नाही आहे। या ज्या 40 जागांचा निर्णय झालेला आहे त्या आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या जागा आहेत। त्यामध्ये निश्चितच निवडून द्यायला काही अडचण होणार नाही आणि राहिलेल्या 8 जागांमध्ये देखील काही ठिकाणी आमची खूप चांगली परिस्थिती आहे, काही ठिकाणी अडचण आहे, पण ह्या 8 जागांचीच चर्चा चालू आहे। देशातलं काय होतं मला माहिती नाही, परंतु आज प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार आघाडी होणार आहे। महाराष्ट्रातल्या स्थानिक परिस्थितीनुसार महाराष्ट्रात होईल, यूपीच्या परिस्थितीनुसार यूपीमध्ये होईल। आमच्या सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे की ज्या विचारामुळं ज्या व्यक्तींच्यामुळं आज देशातल्या लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे, या देशामध्ये हुकुमशाही राजवट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यांना आपण सत्तेतून घालवलं पाहिजे।